राम राम. मी माझ्यासाठी एक मिशन ठरवलेलं आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आणि रामराज्याकडे वळविणे, एक महान भारत बनवणे, भ्रष्टाचारमुक्त आणि अपराधमुक्त भारत बनवणे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. जेवढे मला समजत आहे आणि जेवढे माझे वाचण्यामध्ये आलेलं आहे, यापैकी भरपूर कामे होत आहे, पण एवढ्यानेच होणार नाही. भरपूर सारी कामे करायची आहे. उदाहरणार्थ, वक्फ बिल बदललेलं आहे. आर्टिकल 35 संपलेला आहे. आर्टिकल 370 संपलेला आहे. संविधानामध्ये भगवान राम, कृष्ण, गौतम बुद्ध, महावीर यांची फोटो वापस आली पाहिजे, यासाठी संसदमध्ये प्रस्ताव पारित झालेला आहे. मायनॉरिटी हा एक मुद्दा आहे. कटेंगे तो बटेंगे हा एक मुद्दा आहे. मायनॉरिटी किती टक्क्यावाली असेल याच्यावर पूर्ण देशामध्ये चर्चा होत आहे. उत्तराखंडमध्ये UCC लागू झालेली आहे आणि अन्य राज्य त्याची तयारी करत आहे. अवैध धर्मांतरण हा एक मुद्दा आहे. घुसपेठ हा एक मुद्दा आहे. लव जिहाद, लँड जिहाद हा एक मुद्दा आहे. आणि हे काम तुम्हाला आणि मला मिळून करायचं आहे. मुद्दे भरपूर आहे, पण एकाच वेळेस ते होणार नाही. म्हणून तुम्ही मला सांगा की 2026मध्ये मी कोण्या मुद्द्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोण्या मुद्द्यावर जास्त आवाज उचलला पाहिजे. कारण आपल्याला सरकारला जागरूक करायचं आहे आणि त्या मुद्द्यावर काम करायला भाग पाडायचं आहे. हे काम माझ्या एकट्याने नाही, तर तुम्ही पण मला यामध्ये साथ द्यायची आहे. काम भरपूर आहे आणि भरपूर करायचं आहे. इंग्रजांचे 100पेक्षा जास्त कायदे संपवायचे आहे. काँग्रेसचे 50पेक्षा जास्त खराब कायदे बदलवायचे आहे. हे आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे. म्हणून तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोण्या मुद्द्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. मी तुमची प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि त्यानंतर मी माझे लक्ष ठरवणार आहे. कमेंट करायला विसरू नका. देशासाठी एक पाऊल नक्की उचला. मी पण काम करतो आणि तुम्ही पण करा आणि एक समृद्ध भारत बनवण्यासाठी आपलं मोलाचं योगदान द्या. जय हिंद.